आज फाइनल ते स्वप्न पूर्ण झालं जिसकी वाट में बड़ी बेसब्री से देख रहा था। नमस्कार मंडळ, परत एकदा तुमचं आपल्या शुद्ध समृद्ध संपन्न ब्लॉग मध्ये दणक्यात स्वागत करतो। आज मेरे मासूम से दिल के खुशी का ठिकाणा नाही था। जे काय घडले तुम्ही ते पोस्ट मध्ये स्टोरी मध्ये बघितलं असेल। सस्पेन्स ठेवण्याचा काही अर्थ नाही, तरी ॲज अ निर्लज्ज व्यक्तिमत्व सस्पेन्स ठेवणार म्हणजे ठेवणार। तर आज आपण प्रकट झालेलो यामाच्या शोरूम मध्ये आपली नवीन बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी। येस, नो घुंगट, नो सिनेमॅटिक, सगळं बजेट सांभाळून ठेवले। डिफेंडरची डिलिव्हरी घ्यायची पुढच्या वेळी। शोरूम में घुसते हमने अपनी बाइक की चाबी पर कब्जा कर लिया। पता नहीं दुश्मन इतने ज्यादा है कौन कहां से सटका दे। आणि बिना वक्त जाया करे पूजन समारोह आवरून गाडी शोरूम मधनं बाहेर काढली। घ्या बघून। I'm a king, but I vibe from a saint. They call me a bad man, that's a fucking good thing. Mama said swing back when another man. आणि अचानक प्लॅन होऊन धप्पा दिला असल्यामुळे कोणाला जास्त सांगितलं नव्हतं, त्यामुळे आम्ही 4 मुंडकी झालो। हाल मेरी खुशी का ठिकाणा नाही था, पण घरी जाऊन शिव्या खायच्या आहेत ह्याची भीती रोम रोम में मेरी बसी थी, कारण घरी सुद्धा कुणालाच माहिती नव्हती। इसी बीच मेरे भाई ने व्लॉगिंग की कमान संभाल के मेरे को कंपटीशन देने की कोशिश करी, पण ते मी मोडामोडीचा कार्यक्रम संपन्न करून आपण भराभरीचा कार्यक्रम सुरू केला आणि टाकी एकदम काटोकाट गच्च भरून घेतली। तर अचानक गाडी घेण्याचं कारण असं होतं की ते अचानक नव्हतं। याचं प्लॅनिंग मागल्या 7 जन्मापासून चालू होतं, जे 8व्या जन्मात शक्य झालं। तुम्हाला तर माहिती आहे, आपलं हे वर्ष सुरू झाल्यापासून आपले डेली व्लॉग्स डेली येत नाही। त्याचं कारण सुद्धा तसंच होतं, पण त्या कारणाच्या मुळापर्यंत न घुसता आता तुम्हाला सांगू इच्छितो, आता आपले डेली व्लॉग्स रायडिंग व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉग मध्ये तब्दील होणे वाले हैं। आणि हा घोडा घेण्याचं एकमेव कारण आहे एक्सप्लोर इंडिया। तुम्हाला पण माझ्यासोबत एक्सप्लोर करायचं असेल इंडियाला तर आताच फॉलो करून ठेवा। चला आता गाडीचं पूजन वगैरे करून घेतो। आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या त्याच फालतूपणा सोबत। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर रिपोस्ट करून फॉलोच्या बटनाला मुस्कडून जावा। धन्यवाद, बाय बाय।